मित्रांनो, टर्निंग पॉईंट चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. बघा, आपला ही जे काही व्हिडिओ सिरीज चालू आहे त्या GMC स्वरूपात चालू आहे. तर मग आपला GMC मधील आजचा जो विषय आहे तो ग्राम व्यवस्थापन या टॉपिकवरती घेणार आहोत. म्हणजे हा नागरिकशास्त्र तुमच्या सिलेबसमध्ये दिलेला आहे. त्यामध्ये दोन प्रकार दिलेला आहे, एक ग्राम व्यवस्थापन आणि दुसरा राज्य व्यवस्थापन. तर ग्राम व्यवस्थापन संदर्भात आपण पाहणार आहोत. तर मग आजचा पहिला प्रश्न पाहूया. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम कलम 142 क अन्वये जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या हिशोब तपासणी करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर ते राज्य शासनाला आहेत. महालेखाल तुम्हाला माहित आहे कॅग असं म्हटलं जातं. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया असं याचं विस्तारित रूप असून भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 मध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे हे घटनात्मक पद आहे, हे पण लक्षात असू द्या. त्यांचं मग बहुतेक केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो, त्यांचा आर्थिक जो उलाढाल लेखापरीक्षण करायचं काम त्यांचं आहे मेन महालेखापालबद्दल. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेत कलम डॅश डॅश नुसार जिल्हा नियोजन समितीची रचना करण्याची तरतूद आहे. तर ते कलम कोणतं असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर ते कलम आहे 243 ZD. बरं मित्रांनो, जिल्हा नियोजन समिती याची स्थापना ही कन्फ्युजन करून घेऊ नका की कितव्या घटनादुरुस्तीने झाले असं म्हटलं तर त्याचं उत्तर आपलं 74वी आहे, हे लक्षात ठेवा. जरी जिल्हा हा ग्रामीण भागाशी निगडीत वाटत असला तरी स्थापना हा 74व्या घटनाशी निगडीत झालेली आहे. 73वी घटनादुरुस्ती तुम्हाला माहिती आहे आणि 74वी घटनादुरुस्ती तुम्हाला माहित आहे. जिल्हा नियोजन समिती स्थापनेचा उद्देश काय होता की प्रत्येक जिल्हा काही आहे त्याच्यात पंचायत असो की नगरपालिका असो यांनी तयार केलेल्या योजना, जे काही योजना असतात बरोबर, त्यांना एकत्रित करून संपूर्ण जिल्ह्यासाठी विकास योजनेचा एक मसुदा तयार करणे. बरोबर, अशा प्रकारचा ह्या जिल्हा नियोजन समितीचा उद्देश असतो. बर, आता ह्या जिल्हा नियोजन समितीची रचना देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. यामध्ये काय असतं, अध्यक्ष आणि सचिव यावर ना खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष जे असते ना ते पालकमंत्री असतात. कोण असतात? पालकमंत्री. प्रत्येक जिल्ह्याचे जे पालकमंत्री असतात ते याचे अध्यक्ष असतात. सचिव म्हणून जे असतात ते तिथले जे कलेक्टर असतात ते ह्या जिल्हा नियोजन समितीचे काय असतात? कलेक्टर हे असतात त्याचे सचिव. बरोबर, मग ह्याच्यामध्ये ह्या समितीमध्ये ना विभागीय आयुक्त विविध सगळे कर्मचारी देखील त्या बैठकीला उपस्थित असतात, हे पण लक्षात असू द्या. अशा प्रकारे ह्याची रचना आहे आणि लोकसंख्येनुसार ह्याची रचना बदलत असते. समजा 20 ते 0 पासून 20 लाखापर्यंत जर विचार केला तर ह्या जिल्हा नियोजन समितीची सदस्य संख्या ही 30 असते. आणि जर समजा 20 लाख पासून ते 30 लाख असा जर लोकसंख्येचा विचार केला त्या जिल्ह्याची तर 40 सदस्य संख्या असते. आणि 30 लाखापेक्षा अधिक असेल तर 50 ही सदस्य संख्या असते त्या जिल्हा नियोजन समितीची. बरं, पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला म्हणजे मी माझ्या वाचण्यात आलं तेच मी स्टेटमेंट करतो की जिल्हा नियोजन समितीची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते? जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? तर मित्रांनो, ह्याचं उत्तर काय येईल? 50च असेल. कारण 30 लाखापेक्षा कितीही लोकसंख्या किती बी जरी जास्त असली तर त्याचं जास्तीत जास्त मॅक्झिमम 50 सदस्य असतात. हे आपल्या म्हणजे माझ्या वाचण्यात आलेला प्रश्न होता ते तुम्हाला सांगितलं. म्हणजे किमान जिल्हा मिनिमम सदस्य संख्या 30 असेल आणि जास्तीत जास्त मॅक्स सदस्य संख्या जिल्हा नियोजन समितीची 50 असेल. हे दोन प्रश्न म्हणजे आपला जो अँगल आहे प्रश्नाचा तो तसा निर्माण तुमच्या तर्फे झालेला पाहिजे. आता या संदर्भात पुढचा प्रश्न पाहूया. हा ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 1929 नुसार बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असतो. यामध्ये ग्रामसेवक हा बालविवाह जो प्रतिबंधक अधिकारी असतो. बरं, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम हा 1929चा आहे आणि त्यानुसार ग्रामसेवक त्या गावाचा ग्रामपंचायतीचा बालविवाह प्रतिबंधक अधिनियम म्हणजे अधिकारी असतो. यावेळी देखील ठीक आहे, याच ठिकाणी नाही, आरोग्य विभागामध्ये देखील प्रश्न यावर आलेला आहे, MPSCला देखील आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे 2003 मध्ये ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 7(1) मध्ये झालेल्या बदलानुसार आता वर्षभरात ग्रामसभेच्या एकूण किती बैठका घेणे अनिवार्य आहे? तर मित्रांनो, ह्याचं अचूक उत्तर आहे, आता खरं तर इथं त्यावेळेस प्रश्न 2003 मध्ये म्हणलेला आहे परंतु अजून परत त्यात बदल झालेला आहे. तर आता तुम्हाला किमान बैठका 4 घ्यावा लागतील. किमान बैठका किती घ्याव्या लागतील? 4. बरोबर, म्हणजे एका ग्रामपंचायतीच्या बैठकीमध्ये
मॅक्झिमम किती डिस्टन्स ठेवावं लागते, 4 त्रिकम 12, 3 महिन्यापेक्षा जास्त अंतर राहिला नाही पाहिजे. अनिवार्य 4 बैठका घेणं गरजेचं आहे. बरं मित्रांनो, हे TCS IBPS. बरं, तुमचा हा GKचा आवाका खूप मोठा आहे, तुम्हाला माहीतच आहे. GMCला त्यांनी काय काय सिलेबस दिलेला आहे मी परत एकदा रिवाईज करतो. GMCला दिलेला आहे पॉलिटी, त्यांनी काय पॉलिटी नाव दिले नाहीत, नागरिकशास्त्र असं नाव दिलेलं आहे. आणि त्यामध्ये राज्य व्यवस्थापन आणि ग्राम व्यवस्थापन, पण ह्याच्यामध्ये किती सब्जेक्ट येऊ शकतात ते खूप येतात. त्यानंतर इतिहास दिलेला आहे, इतिहास नाव लिहिलं आहे आणि पुढे त्यांनी महाराष्ट्राचा इतिहास असं लिहिलेलं आहे. मग तुम्ही सगळे विषय वाचत बसणार का? त्यांनी भूगोल दिलेला आहे, भूगोलमध्ये पृथ्वी, रेखांश, अक्षांश असे, हवामान, वारे असे शब्द टॉपिक दिलेले आहेत. विज्ञान शब्द लिहिला, त्यामध्ये बायो, फिजिक्स, केमिस्ट्री असं दिलेलं आहे. मित्रांनो, त्यांनी मोजक्या जरी 15-20 शब्दामध्ये दिला असला तरी आवाका खूप मोठा आहे आणि एवढा वेळ तुमच्याकडे नसतो. तर TCS IBPS पॅटर्ननुसार हे पुस्तक महाराष्ट्रातील टॉपचं पुस्तक आहे. तलाठीला, ग्रामसेवकला, आरोग्याला ही पुस्तक वापरणाऱ्या पोरांना सक्सेस रेट जो आहे तो वाढलेला आहे. तर तुम्ही देखील हे पुस्तक विकत घ्या. आणि जर समजा आउट ऑफ स्टॉक असेल तर ते 1 नंबरवर कॉल करा, तुम्हाला मिळत असेल 9075381000. आणि टर्निंग पॉईंटचा संदर्भ द्या, असतील पुस्तक तर सांगतील तिने, किंवा नवीन उपलब्ध केव्हा होणार ते पण सांगतील. तर वेळ कमी आहे तर तुम्ही वाचून घ्या, ही सेकंड एडिशन आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. भारतीय राज्यघटनेचे परिशिष्ट पंचायत राज संबंधी आहे. कितवे परिशिष्ट पंचायत राज संबंधित आहे असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. याचं अचूक उत्तर 11वे परिशिष्ट आहे. मित्रांनो, आपल्या राज्यघटनेमध्ये आता समजा ज्यावेळेस राज्यघटना स्वीकारण्यात आली, बरोबर, त्यावेळेस आपल्या राज्यघटनेत 8 परिशिष्टे होती. किती परिशिष्टे होते? म्हणजे सुरुवातीला मी एक्स्ट्रा माहिती मुद्दाम सांगतोय, बरोबर. आणि आता सध्या जर म्हणाल तर तुमच्याकडे 12 परिशिष्टे आहेत. 12 परिशिष्टे म्हणजे घटना दुरुस्ती करून 4 परिशिष्टांचा समावेश झाला. त्यांचा क्रमांक जर विचार केला तर 9वे, 10वे, 11वे आणि 12वे. प्रत्येक वेळेस घटना दुरुस्ती करावी लागते आणि घटना दुरुस्ती केल्यानंतरच हे परिशिष्ट ॲड झालेलं आहे. बरं, 9वी घटना दुरुस्ती जी परिशिष्ट ॲड झालं ते 1951 या साली ॲड झालं आणि त्याच्यासाठी साहजिकच आहे पहिली घटना दुरुस्ती करावी लागली, पहिली घटना दुरुस्ती. आता 10वं परिशिष्ट जे ॲड झालं ते झालं 52वी घटना दुरुस्ती. आणि तुमच्या वाचनात खूप वेळेस आलं असेल, हे जे आहे ना पक्षांतर बंदी कायद्या संदर्भात होतं. बरं, हा पक्षांतर बंदी कायदा हा कोणत्या वर्षाचा आहे तर 1985चा आहे. आणि हे 1951 जी पहिला घटना दुरुस्ती झाली आणि 9वा भाग जो झाला तो जो होता जमीन सुधारणा विषयक होता, लँड रिफॉर्म्स, जमीन सुधारणा याच्या संदर्भातचा होता. आता 11वी आपलं आता तुम्हाला माहित आहे ही परिशिष्ट पंचायत राज संदर्भात आहे 11वं. पण कितव्या घटना दुरुस्तीने ॲड झाले? हे 73वी घटना दुरुस्ती मी सांगितलेलं आहे. आणि ही कोणत्या वर्षी झालं होतं? 1992 साली. बरं, आता 12वी घटना दुरुस्ती जी आहे ती पंचायत राज, परंतु पंचायत, सिटी, नगरपालिका या संदर्भात आहे. आणि ह्याची समावेश 74वी घटना दुरुस्ती जी आहे ना 1992 साली झालेली होती. एवढं आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि महत्त्वाचा 8वं परिशिष्ट जी आहे ना ही विविध भाषा संदर्भात आहे. कितव्या भाषा संदर्भात आहे? तुम्ही एक लक्षात ठेवा, 1 ते 12 परिशिष्ट आहेत, कुठंतरी चार्ट लिहून ठेवा. आणि पहिलं परिशिष्ट कशा संदर्भात आहे, दुसरं कशा संदर्भात हे तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. 8व्या परिशिष्टामध्ये एकूण सुरुवातीला 14 भाषा होत्या आणि सध्या विचार केला तर आता 22 भाषा आहेत, बरोबर. आता सविस्तर माहिती सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कितव्या घटना दुरुस्तीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा मिळालेला आहे? कितव्या घटना दुरुस्तीने? याला जे 73वी घटना दुरुस्ती जे 1992 साली झालेलं आहे. म्हणजे कोणत्याही पद्धतीने अँगलनं विचारतात. आणि ह्याच घटना दुरुस्तीनं 11वे परिशिष्ट पंचायत राजचा समावेश झालेला आहे. सरपंच समितीचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो? पंचायत समितीचा उपसभापती हे जे सरपंच समितीचा अध्यक्ष असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर ती आहे राज्य निवडणूक आयोग. बर, राज्य निवडणूक
आयोग आणि भारतीय निवडणूक आयोगाची विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा यांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी आहे. पुढे संबंधित खेड्यातील अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतीमधील अनुसूचित जाती जमातीच्या प्रतिनिधीसाठी राखीव जागांची संख्या निर्धारित करण्याचे अधिकार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमच्या कलम 10(2) नुसार कोणाला आहे, तर ते अधिकार कोणाला आहेत त्याच विचारले तर राज्य निर्वाचन आयोगाला हे अधिकार आहेत. महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थात महिलांसाठी आरक्षण अगदी अलीकडे केव्हा वाढवले, हे 2011 साली आरक्षण वाढवलं आणि ते जे आहे ना 50% पर्यंत आता महाराष्ट्रामध्ये आरक्षण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? पदसिद्ध अध्यक्ष हे असतात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. जिल्हा परिषदेचे स्थायी समितीचे सचिव कोण असतात? तर उपमुख्य कार्यकारी असतात, मुख्य कार्यकारी अधिकारी नाही, डेप्युटी सीईओ. ओके. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीची स्थापना कोणत्या अधिनियमाने करण्यात आली? लक्षातच ठेवा, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम हे 1961 साली आणि या अन्वये ती स्थापना झाली आणि याची अंमलबजावणी जी झाली ती वसंतराव नाईक समिती स्थापन करण्यात आली होती आणि नंतर चालून हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील झाले आणि महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ देखील मुख्यमंत्री हे पदावर होते. म्हणजे यांच्या समितीच्या आधारे ही जी आहे ना अधिनियम तयार झाला आणि त्या अधिनियमाच्या आधारेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांची स्थापना झालेली आहे. ग्राम स्तरावरील जन्म मृत्यू निबंधक कोण असतो? तर तो ग्रामसेवक असतो. बालविवाह प्रतिबंधक जो असतो अधिकारी तो देखील ग्रामसेवकच असतो. ग्रामसेवकांची नेमणूक करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? तर ते नेमणूक करण्याचा अधिकार आहे जिल्हा परिषदेचे सीईओ, मुख्य कार्यकारी अधिकारी, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर यांना. जिल्हा नियोजन समितीमध्ये कोण पदसिद्ध सदस्य असत नाही? याच्यामध्ये कोण पदसिद्ध सदस्य असत नाही? तर ते असतात, याचं उत्तर म्हणजे असतात म्हणजे नसतात. आपल्या ह्याचा विचार केला तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे पदसिद्ध सदस्य नसतात. बाकी सीईओ असतात, विभागीय आयुक्त असतात, त्यानंतर कलेक्टर असतो, बरोबर, कलेक्टर देखील असतात, बरोबर, हे सदस्य असतात. आणि जिल्हा नियोजन समिती संदर्भात मी सांगितलं तर मिनिमम 30 सदस्य, मॅक्झिमम 50, लोकसंख्येनुसार 20 लाखापर्यंत, 20 ते 30 लाख आणि 30 लाखाच्या पुढे असे सदस्य असतात. बरं, ठीक आहे. त्यानंतर आता आपला पुढचा प्रश्न पाहूया. सरपंच उपस्थित नसल्यास ग्रामसभा कोण बोलावतो? अर्थात उपसरपंच ते बोलवत असतात. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम अंतर्गत किंवा तरतुदीनुसार ग्रामसभेच्या बैठका बोलावण्याचे अधिकार कोणाला आहेत? सरपंच हे ग्रामसभेचं जे आहे ना बोलावण्याचा अधिकार त्यांना आहे. ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनलेली असते? गावातील सर्व प्रौढ मतदार यादीमध्ये त्यांचं नाव पाहिजे, वय वर्ष 18च्या पुढे असेल आणि मतदानामध्ये नाव असेल तर तो ग्रामसभेचा जो असतो तो सदस्य असतो असं कायद्यात नमूद आहे. भारतात ग्रामसभा कोणत्या काळापासून अस्तित्वात आहे? तर मौर्य काळापासून ते ग्रामसभा अस्तित्वात आहे. ग्रामपंचायतींना तांत्रिक सहाय्य पुरवण्यासाठी या योजनेतून अभियंता किंवा कंत्राटी पुरवण्यात आले, RJPSA या योजनेतून. पुढे चालून तुम्हाला RJPSAचं विस्तारित रूप माहिती पाहिजे तर त्याचं सांगतो. राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण, मराठीतून लिहितो, सशक्तीकरण अभियान, अशा प्रकारची ही स्कीम होती आणि त्या अंतर्गत तांत्रिक सहाय्यक पुरवण्यासाठी अभियंता पुरवण्यात आले, कंत्राटी. मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही पुस्तक विकत घेण्यासाठी मी लिंक देतो. सोबत तुम्हाला टर्निंग पॉईंट्स ॲपची देखील लिंक देतो. 30 रुपयाची टेस्ट तुम्ही जॉईन करा. तुम्ही पाहताय प्रश्नाचा दर्जा किंवा विश्लेषण तुम्हाला देखील आम्ही देतो आहोत. यामध्ये तुम्हाला 10 फुल टेस्ट मिळतील. सध्या आहेत ना 3 टेस्ट आहेत. तुम्ही ज्यावेळेस जॉईन कराल, व्हिडिओ बघाल, त्यावेळेस कदाचित 1-2 टेस्ट अपलोडच होतील. आणि अभ्यास करत असताना एक लक्षात घ्या, सिलेबस टू सिलेबस अगोदर पूर्ण कव्हर करून घ्या.
म्हणजे इंग्लिश आहे तुम्हाला, मराठी आहे, जी के आहे आणि मॅथ व रिझनिंग आहे. जी के खूप वास्ट सिलेबस आहे, त्यासाठी एवढे एक पुस्तक अगोदर 3 वेळेस वाचून घ्या एक्झामची डेट येईपर्यंत. मग पुन्हा पुढचं बघू. आणि टेस्ट जॉईन करा, तुम्हाला मी खरं सांगतो बऱ्यापैकी तिथं कव्हर करून घेईल. व्हिडिओ आवडला तर कृपया करून लाईक करायला विसरू नका. चला, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.